दीपक तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. हे भजन पूजन नामस्मरण कोणामुळे चालू आहे तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यांच्या अक्षरामध्ये अर्थ दडलेला आहे, तो सांगण्याचा प्रयत्न करतो. छ म्हणजे शक्ती शक्तींचा बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परत माघारी न फिरणारा, ती म्हणजे ती जगामध्ये वावरणारा तो छत्रपती, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वासनेच्या आहारी कधी न जाणारा राजा, जी म्हणजे त्या जिजाऊ मातेचा पुत्र तो शिवाजी, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक, जी महाराज, ज म्हणजे संपूर्ण जनार्दनाचा राजा तो छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. सन्माननीय दीपक तांबे यांकडून 250 रुपयाचं पारितोषिक मिळाले, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. अतिशय उत्कृष्ट गायन बुवांनी केलेलं आहे. गजराच्या माध्यमातून चांगलंच प्रबोधन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मला भरपूर काय काय बोललेलं आहे. गायनानंतर त्यांनी सांगितलेलं, मला स्वतःच मुभा दिलेली की तू काय पण बोल, मी तुला काय नाही बोलणार म्हणून. स्वतःच मुभा दिली आणि शेवटी स्वतःच मला काय ना काय म्हणाले. माझं लग्न पण करून टाकलं. एकदा मला ती बायको तरी आणून द्या, कोणती माझी लग्न केली. अजून माझं वय पण नाही लग्नाचं झालं, मी डायरेक्ट माझं लग्न लावलं तुम्ही. आता बायकोनी बरं वाटलं, पण शेजारनी काय शेजारनी आता ती माझ्या मागे लागली तर मी काय करू आता. आता मला तुम्ही सांगता, तुम्ही माझी बाबा छोटी वही, मी एकच एवढंच 2-2 वही खोलून बसला. माझी ऐसे एकच वही ती पण बंद केलेली. आता काय करता. आता बुवांचं पहिलंच भजन आर्यामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक पोरगी प्रेम करत होती. त्यांच्या पहिलीच बारी झाल्याबरोबर तिने त्यांना सगळं सांगितलं की आमचं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यावेळेस ती म्हणाली मला कुठेतरी फिरायला घेऊन जा. त्यावेळेस बुवा तिला फिरायला घेऊन जायला स्कूटर काढली आणि तिला स्मशानामध्ये घेऊन गेले. आता स्मशानामध्ये घेऊन गेले. ती पोरगी आता तिला त्यांना बोलते मला फिरायला घेऊन जायला सांगितलं, स्मशानामध्ये कुठे घेऊन आला. तेव्हा ते बोलतात या जागेवरती येण्यासाठी माणसांना मरावं लागतं, तिथे तुला मी जिथे पण आणलंय, एवढं लक्षात ठेव. आता काय करणार असो. बुवांनी अतिशय उत्कृष्ट असं गायन केलेलं आहे. समाज प्रबोधन देखील चांगलं केलेलं आहे. सगळ्यांना काही ना काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे महिला वर्ग जास्त प्रमाणावर आहे, त्यामुळे त्यांनी महिलांसाठी खूप काय चांगलं प्रबोधन केलंय. त्याचा सगळ्यांनी बोध घ्यायला पाहिजे. आता जास्त काय बोलणार नाही, कारण भरपूर वेळ झालेला आहे. डायरेक्ट अभंगाला सुरुवात करतो. या ठिकाणी माझ्या घरातील सर्व माणसं या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. माझी आई, माझी ताई, आत्यापासून सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी
बुवा ओ बुवा गजरामध्ये थोडा वाचक लागला. आता तुमका अभंगात दाखवते आवाज कसं लावतो.
गजानन